नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजचा व्हिडिओ सर्व माजी सैनिक आणि पेन्शनर साठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण 5 मोठ्या विषयांवर चर्चा करणार आहोत. यामध्ये मार्च महिन्याची पेन्शन, हायकोर्टाचा डिसेबिलिटी पेन्शनवरचा मोठा निकाल, नोशनल इन्क्रिमेंट आणि 18 महिन्याच्या डीए एरियरची नेमकी सत्यता काय आहे हे सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून कोणतीही माहिती सुटणार नाही. पहिला मुद्दा आहे मित्रांनो, मार्च पेन्शन आणि व्याजाचा नियम. मित्रांनो, सर्वात आधी बोलूया आपण मार्च महिन्याच्या पेन्शन बद्दल. सध्या पेन्शनचे वितरण हे स्पर्श आणि बँकांमार्फत केले जात आहे. अनेक पेन्शनर्स विचारतात की जर पेन्शन किंवा एरियर मिळायला उशीर झाला तर त्यावर व्याज मिळते का? तर मित्रांनो, नियमानुसार पेन्शन उशिरा मिळाल्यास सरकारकडून कोणतेही व्याज दिले जात नाही. जर तुम्हाला व्याज हवे असेल तर त्यासाठी न्यायालयाचा आदेश असणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपोआप व्याज मिळत नाही, हे लक्षात ठेवा. मुद्दा क्रमांक 2, डिसेबिलिटी पेन्शनवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय. मित्रांनो, दुसरी मोठी बातमी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाकडून येत आहे. केंद्र सरकारने एक याचिका दाखल केली होती की ज्या सैनिकांची डिसेबिलिटी 20% पेक्षा कमी आहे त्यांना पेन्शन देऊ नये. पण हायकोर्टाने सरकारची याचिका फेटाळून लावलेली आहे. आता 20% पेक्षा कमी डिसेबिलिटी असलेले सैनिक सुद्धा राऊंड अप नियमाचा फायदा घेऊन पेन्शन मिळवण्यास पात्र ठरतील. हा हजारो जवानांसाठी मोठा दिलासा आहे. मुद्दा क्रमांक 3 आहे मित्रांनो, नोशनल इन्क्रिमेंट. मित्रांनो, आता बोलूया आपण नोशनल इन्क्रिमेंट बद्दल. ज्या माजी सैनिकांना नोशनल इन्क्रिमेंटचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी की आता यासाठी कोर्ट केस करण्याची गरज नाही. रेकॉर्ड ऑफिस आता स्वतःहून केसेस पे अँड अकाउंट ऑफिस कडे म्हणजे RPAO कडे ट्रान्सफर करत आहे. तुम्ही तुमच्या संबंधित रेकॉर्ड ऑफिसशी संबंध साधून या प्रक्रियेची माहिती घेऊ शकता आणि आपला हक्क मिळवू शकता. त्यानंतर मुद्दा क्रमांक 4 आहे मित्रांनो, बिहार सरकारची वयोवृद्ध सन्मान योजना. मित्रांनो, राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल बोलायचे झाले तर बिहार सरकारने एक चांगला निर्णय घेतलेला आहे. बिहारमधील माजी सैनिक आणि वीर नारी यांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना वयोवृद्ध सन्मान योजनेअंतर्गत दरवर्षी 24,000 रुपये दिले जाणार आहे. ही रक्कम सैनिक कल्याण निधीतून दिली जाईल, तर इतर राज्यांनीही असा आदर्श घ्यायला हवा. त्यानंतर मुद्दा क्रमांक 5 आहे मित्रांनो, 18 महिन्याच्या डीए एरियरची सत्यता. मित्रांनो, शेवटचा आणि सर्वात जास्त विचारणारा प्रश्न म्हणजे 18 महिन्याचा डीए एरियर. मित्रांनो, सोशल मीडियावर सध्या अनेक मेसेज व्हायरल होत आहेत की 18 महिन्याचा एरियर मंजूर झाला आहे. पण मित्रांनो, सावधान, ही बातमी पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. सरकारने अधिकृतपणे असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नका. तर मित्रांनो, हे होते आजचे 5 महत्वाचे अपडेट्स. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा आम्हाला. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर अशाच खऱ्या आणि महत्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर माजी सैनिक मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका. पेन्शन सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जय हिंद.